पुणे शहरामध्ये वाहन तोडफोडीचं सत्र हे सुरूच आहे आणि त्या संदर्भातली मोठी बातमी आहे। पुण्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी वाहनांची तोडफोड झाली आहे। पुण्यामधल्या येरवडा, कोंढवा आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत सलग दुसऱ्या दिवशी आज वाहनांची तोडफोड झाली आहे। येरवड्यातल्या लक्ष्मीनगरमध्ये 20 ते 22 वाहनांची तोडफोड झाली आहे। फरासखाना सातोटी चौकी परिसरामध्ये 4 ते 5 वाहनांची तोडफोड झाली आहे। या प्रकरणात एकूण 5 आरोपी अटकेत आहेत, तर परवा दिवशी रात्री बिबेवाडी परिसरामध्ये 50 ते 60 वाहनांची तोडफोड करण्यात आली होती। त्यामुळे वाहन फोडींचं हे सत्र पुणे शहरामध्ये सुरूच आहे। आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी निलेश खरमरे सध्या आपल्या बरोबर आहेत। निलेश, गेल्या काही दिवसांमध्ये पुणे शहरामध्ये सातत्यानं वाहन फोडाफोडीचं हे सत्र सुरू आहे असं दिसतंय। कायदा सुव्यवस्थेची कुठली परिस्थिती नाही किंवा कायद्याचा धाकच राहिला नाही असं हे चित्र दिसतंय। नक्कीच अनुपमा, खरं तर गेल्या 13 महिन्यामध्ये पुणे शहरातल्या 93 ठिकाणी तोडफोडीच्या ज्या घटना आहेत त्या घडलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि यामध्ये जवळपास 500च्या वर वाहनांची जे आहे ते नुकसान केल्याचं समोर आलेलं आहे। आणि एवढ्या आठवड्याभरात तर ही तिसरी घटना आहे की पुण्याच्या परिसरामध्ये वाहनांची तोडफोड केली जाते। काल रात्री पुण्यातील बिबेवाडी असतील, येरवडा असतील आणि फरासखाना या मेन भागांमध्ये रात्रीच्या सुमारास या टोळक्यांकडून तोडफोड झालेली आपल्याला पाहायला मिळतात। फरासखाना पोलिसांनी काल रात्री पाहताना या प्रकरणी ताब्यात घेतला आहे। मात्र एकूण जर बघितलं तर पुण्यामध्ये आता एक नवीनच स्टाईल पाहायला मिळते आपल्याला की वाहनांची रात्रीच्या सुमारास तोडफोड करणं। मात्र याच्यावर पोलीस अजूनही ठाम उपाययोजना करताना पाहायला मिळत नाही। यामध्ये पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत, त्यांनी मोक्का अंतर्गत कारवाई करण्याची आता सूचना दिलेल्या आहेत। मात्र हे जे तरुण आहेत हे अल्पवयीन असल्याचे समोर येतात आणि दहशत निर्माण करण्याच्या हेतूने गाड्यांची तोडफोड करायचे प्रकार हे पुण्यामध्ये सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात। पुण्यामध्ये ही दुसरा दिवस आहे की वेगवेगळ्या भागामध्ये तोडफोड केल्याचं पाहायला मिळतं। मात्र या 13 महिन्याची जर आकडेवारी पाहिली तर 93 ठिकाणी खरे निलेश, मोठ्या प्रमाणात सातत्यानं अशा प्रकारे वाहन तोडफोडीच्या घटना पुढे येत आहेत आणि पोलिसांनी किती कारवाई जरी करण्याचं सांगितलेलं असलं तरी घटना घडतच राहतात असं दिसतंय। धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशिलांसाठी।